आज आपण निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची किंवा निफ्टी ऑप्शन बेसिक हेच पाहणार आहोत. बऱ्याच वेळा आपल्याला ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं असं पण कसे करायचे हे माहीत नसते. यामध्ये आपण आज निफ्टी ऑप्शन कसं बाईंग करायचं हे पाहूया. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. मध्ये बघा आज मार्केट कुठं ओपन झालेलं आहे. 610 पॉईंटची गॅप अप ओपनिंग दिलेली आहे. तर मार्केट खालच्या साईडला येत आहे. मी इथे कॉल बाईंग करत आहे. मी कॉल बाईंग केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो माझं एक प्रॉफिट बघा तुम्ही 2 मिनिटात एवढं झालेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो माझ्या प्रॉफिट इथे मी टॉप लॉस लावणार आहे. प्रॉफिटला किती 203 म्हणजे प्रॉफिट 1200 पर्यंत 1400 1500 गेलेलं आहे आपलं. मी इथं 199 स्टॉप लॉस लावतो. लावलेलं आहे. 1800 रुपये 1700 रुपये चालले प्रॉफिट सध्या. 1900 रुपये तुम्ही पाहू शकता. मी इथं पुन्हा टॉप लॉस आपला पुढे ट्रेड करत आहे. 205चा टॉप लॉस करत आहे. $214 मार्केट 2100 रुपये. मी आणखी टॉप लॉस थोडा ट्रेड करत आहे पुढे. 212 करतो 24. बाहेर पुढे 1600 रुपये आपला प्रॉफिट झालेला आहे. टॉप लॉस आपला लावून ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. 2100 रुपये त्याचं प्रॉफिट दिसत होतं आपलं. किती खाली आलेलं आहे कळालंच नाही कुठे एक्झिट झालं. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सकाळी 1600 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. बघू शकता माझा पहिला कॉल होता हा आणि एकदम सुरुवातीलाच मी कॉल घेतला होता. मला माहिती होतं मार्केट मुवमेंट देणार आहे. मुवमेंट होती त्यावेळेस कॉल घेतला होता. नेटवर्क थोडं स्लो आहे. शर्ट ओपन होत नाही होतं का? नेटवर्क प्रॉब्लेम आहे. बघा बघू शकता तुम्ही कॉल नको राहिला. दुसरा कॉल बघतो एखादा. मार्केट थोडं सस्टेन करत आहे. मला वाटतं मार्केट खालच्या साईडला येण्याची शक्यता आहे. कारण मार्केट इथं ओपन झालं होतं 23,331. त्यानंतर 200 पॉईंट कमी झालं. इथं मार्केट खाली पण आलं होतं 2300 वर. त्यानंतर इथपर्यंत गेलं. इथे मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत कारण गॅपअप खूप मोठा झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो माझं प्रॉफिट जर तुम्ही पाहत आहात तर काही मिनिटामध्ये आपण हे प्रॉफिट केलं. ऑप्शनमध्ये असं लागतं जर ऑप्शन तुम्ही योग्य डायरेक्शन दिवसाला घेतला तर त्याचं प्रॉफिट होतं. बघा म्हणलं होतं मी मार्केट खाली येणार आहे. इथे एक सपोर्ट आहे मार्केटला. सपोर्ट ब्रेक केल्यानंतर पुन्हा आणखी खाली येईल. मित्रांनो नेहमी मार्केटची स्थिती पाहून किंवा मार्केट कसं आहे यावर हे पाहूनच आपण ट्रेंड घेतला पाहिजे. आज मुवमेंट चांगली असल्यामुळे आपण चार्ट पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिकवर जास्त भर दिला नाही. मुवमेंट असल्यामुळे आपण तो
लगेच कॅप्चर केला. अशा प्रकारे ट्रेड घ्यायचा असतो. पण टॉप लॉस हा लावायचा, टॉप लॉस शिवाय कोणता ट्रेड घ्यायचा नाही. टॉप लॉस ट्रेल करून आपले प्रॉफिट सुरक्षित करायचे. अशा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.